डेटाबेस आणि व्हॅलिडेशन वरील पाठात आपले स्वागत. या पाठात शिकणार आहोत डेटाबेसशी संवाद साधणे, फील्ड्स व्हॅलिडेट करणे. आपण वापरणार आहोत उबुंटू वर्जन 12.04, नेटबीन्स IDE 7.3, JDK 1.7, फायरफॉक्स वेब ब्राउझर 21.0. तुम्ही तुमच्या पसंतीचा वेब ब्राउझर वापरू शकता. ह्या पाठासाठी तुम्हाला जावा सर्व्हलेट्स आणि JSPs चे प्राथमिक ज्ञान, नेटबीन्स IDE मधून MySQL डेटाबेसला जोडणे, डेटाबेस आणि टेबल्स बनवता येणे आवश्यक आहे. नसल्यास संबंधित पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आता नेटबीन्स IDE वर जाऊ. आपण MySQL सर्व्हर सुरू केला आहे. त्यामध्ये लायब्ररी नावाचा डेटाबेस बनवला आहे. त्यामध्ये युजर्स नावाचे टेबल तयार केले आहे. ह्या टेबलमध्ये आधीच काही व्हॅल्यूज समाविष्ट करून ठेवल्या आहेत. आता आपण त्या बघू. त्यासाठी युजर्स वर राईट क्लिक करून व्ह्यू डेटा वर क्लिक करा. खालील आउटपुट बटणावर क्लिक करा. आपण येथे 15 युजर्स बघू शकतो. आपण फर्स्ट नेम, सरनेम, एज, जेंडर, ईमेल, युजरनेम आणि पासवर्ड बघू शकतो. आता जावा डेटाबेस कनेक्टिव्हिटी ड्राइवर म्हणजेच JDBC ड्राइवर लोड करू. त्यासाठी प्रोजेक्ट्स टॅब वर क्लिक करा. लायब्ररीज वर राईट क्लिक करून एड लायब्ररी वर क्लिक करा. नंतर MySQL JDBC ड्राइवर वर क्लिक करा आणि एड लायब्ररी वर क्लिक करा. हे JDBC ड्राइवर लोड करेल. आता पूर्वी केल्याप्रमाणे प्रोजेक्ट कार्यान्वित करा. आता आर्या हे युजरनेम आणि arya123 पासवर्ड टाईप करा. साइन इन वर क्लिक करा. आपण सक्सेस ग्रीटिंग पेज बघू शकतो. लॉग आउट करण्यासाठी हेरे वर क्लिक करा. आता IDE वर परत जा. आपण greetingservletजावा वर जाऊ. डोपोस्ट मेथड वर जाऊया. गेटपॅरामीटर मेथडच्या सहाय्याने रिक्वेस्ट द्वारे युजरनेम आणि पासवर्ड मिळेल. पुढे JDBC कनेक्शन कोड बघणार आहोत. आपण कनेक्शन, प्रिपेअर्ड स्टेटमेंट आणि रिझल्ट सेट ऑब्जेक्ट्सना नल ने इनिशियलाईज केले आहे. नंतर प्रोग्रॅममध्ये ड्राइवर रजिस्टर करू. नंतर डेटाबेसचे कनेक्शन करू. कनेक्शन ऑब्जेक्ट वर प्रिपेअर स्टेटमेंट मेथड कार्यान्वित करू. युजर्स टेबल मधून युजरची माहिती मिळवण्यासाठी क्वेरी देऊ. युजरनेम आणि पासवर्ड फॉर्म मध्ये भरल्याप्रमाणे आहे का ते तपासू. येथे प्रश्नचिन्ह डेटाबेस मधील प्रत्येक फील्ड दाखवते. प्रश्नचिन्हाच्या जागी व्हॅल्यू देण्यासाठी setString मेथड कार्यान्वित करू. हे प्रिपेअर्ड स्टेटमेंट ऑब्जेक्ट द्वारे करू. प्रिपेअर्ड स्टेटमेंट ऑब्जेक्ट वर एक्झिक्युट क्वेरी मेथड कार्यान्वित करू. तो रिझल्ट सेट ऑब्जेक्ट मध्ये संचित होईल. यशस्वीरित्या लॉगिन केल्यावर सक्सेस ग्रीटिंग पेज दाखवू. त्यासाठी रिक्वेस्ट डिस्पॅचर इंटरफेस वापरू. रिक्वेस्ट डिस्पॅचर ऑब्जेक्ट मिळवण्यासाठी रिक्वेस्ट वर getRequestDispatcher मेथड वापरू. नंतर रिक्वेस्ट डिस्पॅचर ऑब्जेक्ट वर फॉरवर्ड मेथड कार्यान्वित करू. अशा प्रकारे सक्सेस greetingजेएसपी कडे पाठवणार आहोत. स्लाइड्स वर परत जा. रिक्वेस्ट डिस्पॅचर इंटरफेस बद्दल जाणून घेऊ. हा इंटरफेस रिक्वेस्ट दुसऱ्या रिसोर्स कडे पाठवण्याची सुविधा देतो. हे रिसोर्सेस HTML, सर्व्हलेट किंवा JSP असू शकतात. आता IDE वर जाऊ. आता सक्सेस greetingजेएसपी वर जाऊ. यू हावे सक्सेसफुली लॉग्ड इन हा मेसेज दाखवत आहोत. ब्राउझर वर जाऊ. डेटाबेस मध्ये समाविष्ट नसलेले युजरनेम आणि पासवर्ड टाईप करू. मी एबीसी हे युजरनेम आणि abc123 स्टार हा पासवर्ड टाईप करत आहे. नंतर साइन इन वर क्लिक करा.
त्याच पेजवर एरर मेसेज दिसेल. प्लीज करेक्ट the following error: invalid username or password. त्यासाठीचा कोड पाहू. IDE वर परत जा. greetingservletजावा वर जा. हे व्हॅलिडेशन अपयशी ठरल्यास एरर मेसेज दाखवेल. प्रथम एरर मेसेजेसची सूची इनिशियलाईज करू. सेट ऍट्रिब्यूट मेथडच्या सहाय्याने एरर मेसेजेस हे व्हेरिएबल रिक्वेस्ट स्कोपमध्ये सेट करू. येथे एरर मेसेजेस हे ऍट्रिब्यूट नेम आहे. आपण इद हे स्ट्रिंग व्हेरिएबल नल ने इनिशियलाईज केले आहे. नंतर आपण यूझर डेटाबेस मध्ये उपलब्ध आहे का ते तपासू. असल्यास त्याची व्हॅल्यू इद ह्या व्हेरिएबल मध्ये संचित करू. अन्यथा इनव्हॅलिड युजरनेम किंवा पासवर्ड ही एरर मेसेजेसच्या सूचीत समाविष्ट करू. एरर मेसेजेसची सूची रिकामी नसेल तर index.jsp वर एरर मेसेजेस दाखवू. त्यामुळे हे index.jsp कडे पाठवावे लागेल. रिक्वेस्ट डिस्पॅचर द्वारे दुसऱ्या पेजकडे कसे रिडायरेक्ट करायचे हे आपण आधीच पाहिले आहे. लक्षात घ्या, आपण हा कोड ट्राय कॅच ब्लॉक मध्ये एक्सेप्शन हँडलिंग साठी समाविष्ट केला होता. आता एरर मेसेजेस हे व्हेरिएबल index.jsp मधून कसे मिळवायचे ते पाहू. प्रथम एरर मेसेजेस ह्या ऍट्रिब्यूटची व्हॅल्यू मिळवू. हे रिक्वेस्ट वर getAttribute मेथडच्या सहाय्याने केले आहे. लक्षात घ्या, जावा कोड ओपनिंग टॅग म्हणजेच लेस दॅन चिन्ह, पर्सेंटेज चिन्ह आणि क्लोजिंग टॅग म्हणजेच पर्सेंटेज चिन्ह आणि ग्रेटर दॅन चिन्ह ह्यामध्ये समाविष्ट केले आहे. कोडच्या ह्या ब्लॉकला स्क्रिप्टलेट म्हणतात. प्रत्येक वेळी जेएसपी कॉल केली असता ह्यातील जावा कोड कार्यान्वित केला जातो. जर एरर मेसेजेसची व्हॅल्यू नल नसेल तर हा मेसेज दाखवू. प्लीज करेक्ट the following errors. नंतर एरर मेसेजेसच्या सूचीमध्ये आयटरेट करू. नंतर सूची रूपात एरर मेसेजेस दाखवू. अशा प्रकारे index.jsp वर एरर मेसेजेस दाखवू. आता डेटाबेसमध्ये यूझर कसा समाविष्ट करायचा ते पाहू. डेटाबेसमध्ये यूझर समाविष्ट करण्यापूर्वी यूझर टेबलसाठी मॉडेल बनवणे आवश्यक आहे. मॉडेल म्हणजे काय ते पाहू. मॉडेल म्हणजे सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन मधील डेटाची लॉजिकल रचना. सेटर्स आणि गेटर्स सह ऍट्रिब्यूट्स असलेला जावा क्लास. मॉडेलमध्ये ऍट्रिब्यूट्स स्वतंत्र एकटे न मानता त्याच्याकडे एक संधपणे पाहिले जाते. नेटबीन्स IDE वर परत जा. मी आधीच user.java मॉडेल बनवले आहे. आपण पॅकेज org.spokentutorial.model मध्ये हा जावा क्लास बनवला आहे. आपल्याकडे फर्स्ट नेम, सरनेम, एज, जेंडर, इमेल, युजरनेम आणि पासवर्ड ही ऍट्रिब्यूट्स आहेत. आपण ते एम्प्टी व्हॅल्यूजने इनिशियलाईज केले आहे. आपल्याकडे पॅरामीटराईज्ड कन्स्ट्रक्टर आहे. तसेच डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आहे. आपण getFirstName मेथड घोषित केली आहे. तसेच setFirstName मेथड घोषित केली आहे. अशी प्रत्येक ऍट्रिब्यूटसाठी सेट आणि गेट मेथड घोषित केली आहे. ब्राऊजरवर जा. रजिस्टर करण्यासाठी येथे लिंकवर क्लिक करा. रजिस्ट्रेशन पेजमधील सर्व फील्ड्स टाईप करा. नंतर एड यूझर वर क्लिक करा. आपल्याला एड यूझर सक्सेस पेज मिळेल. Your request to add Harshita was successful हा मेसेज मिळेल. येथे हर्षिता हे आपण दिलेले युजरनेम दिले आहे. आता हे कसे केले ते पाहू. त्यासाठी IDE वर परत जा. adduserservletजावा वर जा. ह्या स्टेप्स greetingservletजावा साठी केल्याप्रमाणेच आहेत. प्रथम getParameter मेथडद्वारे फॉर्मचे पॅरामीटर्स मिळतील. व्हेरिएबल यूझर हा यूझर मॉडेलचा इन्स्टन्स असून त्यातील विविध ऍट्रिब्यूट्स इनिशियलाईज करू. सेट ऍट्रिब्यूट मेथडच्या सहाय्याने यूझर हे व्हेरिएबल रिक्वेस्ट
स्कोपमध्ये सेट करू. फॉर्म भरताना कुठलीही एरर नसल्यास यूझर टेबलमध्ये व्हॅल्यूज समाविष्ट करण्यासाठी क्वेरी कार्यान्वित करू. नंतर सक्सेस यूझर पेजकडे पाठवू. आता successuser.jsp वर जा. प्रथम user.java इंपोर्ट केले आहे. JSP मध्ये कोडच्या ओळीला डायरेक्टिव्ह म्हणतात. JSP डायरेक्टिव्हची सुरूवात ओपनिंग टॅग म्हणजेच लेस दॅन चिन्ह, पर्सेंटेज चिन्ह आणि चिन्ह आणि शेवट क्लोजिंग टॅगने म्हणजेच पर्सेंटेज चिन्ह आणि ग्रेटर दॅन चिन्हाने होतो. हे पेज डायरेक्टिव्ह आहे. पेज डायरेक्टिव्ह मध्ये इंपोर्ट केलेल्या सर्व पॅकेजेसची सूची आहे. यूझर ह्या ऍट्रिब्यूटची व्हॅल्यू मिळेल जी यूझर ऑब्जेक्ट म्हणून संचित करू. नंतर येथे सक्सेस मेसेज आहे. येथे आपण युजरने मिळवलेले आहे. रिक्वेस्ट ऑब्जेक्टवर गेटयुझरनेम मेथड वापरू. आपण हे स्क्रिप्टलेट टॅग्स वापरून केले आहे. आता ब्राउझरवर जा. डेटाबेसमध्ये आधीच उपलब्ध असलेला यूझर समाविष्ट करण्याचा प्रयत्न करू. आता मी पुन्हा हर्षिता समाविष्ट करत आहे. आपण प्लीज करेक्ट the following errors. डुप्लिकेट एंट्री हर्षिता फॉर की युझरनेम हा एरर मेसेज बघू शकतो. आता पुन्हा एकदा यूझर रजिस्टर करू. येथे मी आता फॉर्म भरला आहे. मी एज फील्डमध्ये चूक केली आहे. ग्राह्य अंकाऐवजी मी एबी टाईप केले आहे. आता एड यूझर वर क्लिक करा. आपल्याला the age must be a positive integer हा एरर मेसेज दिसेल. आता हे कसे केले ते पाहू. IDE वर परत जा. adduserservletजावा उघडा. येथे एरर मेसेजेसची सूची बनवली आहे. नंतर setAttribute मेथडच्या सहाय्याने रिक्वेस्ट स्कोप मध्ये एरर मेसेजेस हे व्हेरिएबल सेट करू. नंतर इंटिजर टाईपचे एज यूझर हे व्हेरिएबल घोषित करून ते -1 ने इनिशियलाईज केले आहे. ट्राय कॅच ब्लॉकमध्ये पार्सइंट मेथड वापरली आहे जी संख्येचे अक्षरी रूप घेऊन त्याची इंटिजर व्हॅल्यू परत करेल. येथे आपण एज फील्डमधील संचित धन पूर्णांक तपासून घेत आहोत. तपासणी अपयशी ठरल्यास एरर मेसेजेसच्या सूचीत ही एरर समाविष्ट करू. The age must be a positive integer. डेटा व्हॅलिडेट करण्यासाठी अशाच प्रकारे सर्व फील्ड्स तपासणे आवश्यक आहे. एरर मेसेजेस सूची रिकामी नसल्यास हे एरर मेसेजेस आपण adduser.jsp वर दाखवू. हे रिक्वेस्ट डिस्पॅचर द्वारे कसे करायचे ते आधीच पाहिले आहे. आता adduser.jsp वर जा. येथेही प्रथम user.java इंपोर्ट केले आहे. स्क्रिप्टलेट टॅग्स मध्ये आपण यूझर टाईपचे ऑब्जेक्ट बनवले आहे. नंतर getAttribute मेथड द्वारे एरर मेसेजेस ह्या ऍट्रिब्यूटची व्हॅल्यू मिळवू. ही व्हॅल्यू नल आहे का ते तपासू. जर ही व्हॅल्यू नल नसेल तर index.jsp साठी केल्याप्रमाणे एरर मेसेज दाखवू. अन्यथा यूझर मॉडेलच्या सहाय्याने रिक्वेस्ट द्वारे यूझर ऍट्रिब्यूटची व्हॅल्यू मिळवू. आपल्याकडे फॉर्म आहे. फॉर्म टॅगमध्ये adduserservlet ही ऍक्शन आणि पोस्ट ही मेथड आहे. फर्स्ट नामे हे पहिले फील्ड आहे ज्याचा इनपुट टाईप टेक्स्ट आहे. फर्स्ट नामे हे नाव आणि user.getFirstName ही व्हॅल्यू आहे. येथे फर्स्ट नामे ला एम्प्टी स्ट्रिंग ही व्हॅल्यू देऊन इनिशियलाईज करत आहोत. आपल्याला हेच इतर फील्ड्स साठीही करायचे आहे. आपल्याकडे सबमिट बटन आहे ज्याची व्हॅल्यू adduser आहे. अशा प्रकारे adduser.jsp मधील फील्ड्स व्हॅलिडेट करू. तुम्ही adduser पेजवर वेगवेगळ्या एरर्स करून बघू शकता. आता डेटाबेसमध्ये यूझर हर्षिता समाविष्ट झाली आहे का ते बघू. आता यूझर टेबलवर जा. डेटाबेसमध्ये यूझर हर्षिता समाविष्ट झाल्याचे बघू शकतो. पाठात आपण शिकलो.
डेटाबेस जोडणे आणि फील्ड व्हॅलिडेट करणे. प्रोजेक्टची माहिती मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा, ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू अ टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आयसीटी एमएचआरडी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. ग्रंथालय मॅनेजमेंट सिस्टीमसाठी एका प्रख्यात बहुराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपनीने त्यांच्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीतून योगदान दिले आहे. त्यांनी या स्पोकन ट्युटोरियलचे प्रमाणीकरणही केले आहे. सहभागासाठी धन्यवाद.